सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. निमशिरगावमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते 4,38,00,000 रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन. ओढ्यावरील पुलाच्या 2,40,00,000 रुपयांच्या उद्घाटनासाठी मात्र शेतकरी संघटनेच्या विरोधामुळे यड्रावकरांना उद्घाटन न करताच फिरावे लागले माघारी. 2 जुलै रोजी निमशिरगाव येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून मिळालेल्या 4,38,00,000 रुपयांच्या विकास कामांचे अगदी वाजत गाजत उद्घाटन करण्यात आले. मात्र ओढ्याच्या पुलासाठी 2,40,00,000 निधी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अशोकराव चव्हाण हे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच मंजूर केले असल्याचे सांगत ओढ्याच्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शेतकरी संघटनेचे आणि निमशिरगाव ग्रामपंचायत सदस्य स्वस्तिक पाटील आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे उद्घाटन न करताच माघारी फिरावे लागले. यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत इमारत, जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी आमदार यड्रावकरांचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र प्रत्येकच ठिकाणी स्वतःच उद्घाटन न करता सरपंच, सदस्य आणि ज्येष्ठांना आमदार यड्रावकरांनी मान देऊन त्यांचा सुद्धा सन्मान केला. तसेच बौद्ध समाज मंदिर येथे जाऊन भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि शेवटी झेंडा चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी राजश्री महेश कोगले यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक हेमंत आडसुळे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच अश्विनी गुरव होत्या. यावेळी आमदार यड्रावकरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर आमदार यड्रावकर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी आमदार यड्रावकरांचे भाषण झाले. भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. तरीसुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ओढ्यावरच थांबून होते. यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी सर्वांची समजूत घालून त्यांना तेथून पाठविले. आपण ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला परत एकदा विकासाला गती ज्या पद्धतीनं द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीनं ह्या तालुक्याचं नेतृत्व देशभक्त रत्नापर्णा कुंभारांनी 30-35 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, ज्या हरित क्रांतीचं स्वप्न देशभक्त रत्नापर्णांनी पाहिलं, अशा या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी जो आदर्श या तालुक्याला घालून दिला तो विकासात्मक आदर्श घालून दिला असं म्हणतं तर फारसं वावगं. स्पर्धा पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा सहकारामध्ये राजकारणामध्ये होत होत्या, पण विकासात्मक स्पर्धा जसं एकाने एक उभा केलं तर दुसऱ्यानं दुसरं उभा करायच्या अशा पद्धतीच्या स्पर्धा पूर्वीच्या काळी होत होत्या. पण अलीकडच्या काळामध्ये एकमेकाच्या पायात पाय कसे घालता येईल, एकमेकाला अडवता कसं येईल, एकमेकाचं काम थांबवता कसं येईल. मग सामान्य माणूस जरी त्यातनं जरी पिचरा गेला तरी सुद्धा चालेल, पण सामान्य माणसाचं काम मी केलं ही बुद्धी, ही प्रवृत्ती अलीकडच्या काळामध्ये बळावत चालली आहे. आणि अशा प्रवृत्ती ह्या जर बळावत चालल्या तर एकंदरीत तालुक्याच्या विकासाला असेल, जिल्ह्याच्या विकासाला असेल, गावच्या विकासाला असेल, हे सातत्याने खीळ बसते. हे गाव हे देशभक्त रत्नापर्णा कुंभार असतील, पी.व्ही. पाटील असतील, एन.बी. पाटील साहेब असतील, त्या सगळ्यांनी एक विकासाची दृष्टी ठेवून या गावाची एकंदरीत निर्मिती आणि एकंदरीत तिचा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचा प्रयत्न केला. पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आपल्या गावाचं नाव आज सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा आपल्या गावाचं नाव एका बाजूला जातंय. ही सुद्धा आपल्या तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं ही शोकांतिका आहे. आणि हे जर चित्र कुठं जर भविष्य काळामध्ये पुसायचं असेल तर विकासात्मक प्रवृत्तीकडे गाव, विकासात्मक दृष्टीकडे गाव घेऊन जाणं हे तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं हे गरजेचं आहे. म्हणून आज जवळपास 7.5 कोटी रुपयाची कामं ज्या पद्धतीनं आजपर्यंत माझं ओपन चॅलेंज आहे कुणालाही 7.5 कोटीची विकास कामं ह्याच्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी 3 वर्षात केलेली दाखवायची. परत मी उमेदवारी आमदारकीचा अर्ज सुद्धा भरणार नाही. निश्चितपणे आपल्याला सांगतो जे मी केलं ते मी केलंयच म्हणणार. जरी कोणीही किती काही जरी दबाव आणला तरी सुद्धा जे केलंय ते केलंय, जे केलं नाही ते केलं नाही म्हणायची दानत सुद्धा माझ्यामध्ये आहे. ज्यानं दुसऱ्यानं जरी माझ्या विरोधकानं जरी जे काम केलं असेल तरी सुद्धा त्यानं काम केलंय आणि त्याचं सुद्धा कौतुक करायची दानत आणि ताकद आणि हिंमत ही मला देशभक्त रत्नापर्णांच्या मुशीत तयार झालेल्या मग पी.व्ही. पाटील असतील, शामराव पाटील असतील, एन.बी. पाटील असतील, कैलासवासी दिनकरराव मुधाळे असतील
त्या सगळ्या लोकांनी एक तत्व या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये घालून दिलं. त्या तत्वाशी कुठेही तडजोड होणार नाही एवढं निश्चितपणे आपल्याला सांगतो. त्या तालुक्याला परत एकदा विकासाच्या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये जर घेऊन जायचं असेल तर विकासात्मक दृष्टी ठेवून हे गाव एकत्रितपणानं कशा पद्धतीनं आणता येईल. सगळ्या गुन्ह्या आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.